नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. आज मी तुम्हाला वेगळा विषय सांगणार आहे बघा. तो विषय असा आहे, मी कोर्टात दर महिन्यातून महिन्यातून 3-4 वेळा आमची कोर्टामध्ये तारीख असते. तर मी कधी जाते, कधी नाही जात. माझे मिस्टर एकटे असतात, माझी सुनबाई वगैरे मुलगा जातो. पण मी पण म्हणते चला कधीतरी आपणही जाऊ दे म्हणून मी पण जात असते कोर्टामध्ये. तिथं आई वडील येत होते कोर्टामध्ये. तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा कसं असतं आई वडिलांचं, कसं असते बघा तुम्ही. आई वडील आणि मुलगा येत होते, सून पण कधी कधी येत होती. मी गेल्यानंतर त्यांची तारीख असणारच ते. आल्यानंतर मग ते थोडंसं मुलाचं आणि वकिलाचं क्रॉसिंग होतं, बहस होतं. मग त्यांनी ती समोर उभारलं, मी पण ऐकायला गेले थोडंसं. अक्षरशः तो मुलगा जड्जीच्या समोर काय म्हणला माहितीये का, वडिलांनी मला 10 लाख रुपये द्यावे. वडील म्हणले मी मेल्यानंतर तुझंच आहे सगळं, तू घे म्हणले. काय म्हणले वडील, मी मेल्यानंतर सगळं काय तुझंच आहे आणि तूच घे म्हणले. मग तुम्ही मरा की म्हणला लवकर. तुम्ही मरा लवकर, आत्ता मरा तुम्ही, काय गरज नाही तुमची, मरा तुम्ही. आणि मला 10 लाख रुपये मला तुमची मिळतात, मग तुमची प्रॉपर्टी मिळतात. जज यावर गप्प बसले, शांत बसले. काय बोलतोस तू, तुला कळतं का म्हणले, तू आई वडिलांना असा बोलतोस. अरे त्यांच्या अगोदर तू मेला तर काय करणार आहे म्हणले. विचार करा, तू आई वडिलांना आत्ता मरा म्हणतो लगेच. तुम्ही मरा तुम्ही, तुमचा काय उपयोग नाही. जज साहेब म्हणले त्यांच्या आधी तू मेला तर काय करणार. हा, होऊ शकतं असं. ज्या आई वडिलांना मुलं घाण शिवाय देतात, मरा म्हणतात, त्यांची प्रॉपर्टी पासून त्यांनी सुख समाधान पाहतात. सुरुवात कुठं होती, आई वडिलांच्या प्रॉपर्टी पासून. आई वडिलांनी जन्म दिलं, शिक्षण दिलं, हे त्यांचं कर्तव्य आहे समजतात. पण मुलं विसरतात की मुलांचं पण काहीतरी कर्तव्य असतात. लय नाही थोडं तरी कर्तव्य असतं त्यांचं. आई वडिलांनी खूप केलेलं असते त्यांना. पण मुलांचं कर्तव्य असतं की आई वडिलांची, जसं तुम्ही पैसा मागता, सगळं मागता तुम्ही. आई वडील मेल्यानंतर त्यांची कपडे तुम्ही फेकून देता, दान करता. त्यांना आल्यानंतर त्यांचं नावाने माणसं जीव घालता. काय ते दशपेन पडता, केस काढून टाकता, शुद्ध होता तुम्ही एकदम. निगेटिव्ह ऊर्जा नको म्हणून. आजकाल तर ते भिंतीवर फोटो सुद्धा लावत नाहीत, कारण त्यांचा आत्म्याला मोक्ष मिळाला असते. फोटो लावल्यानंतर परत त्यांचा आत्मा येतोय म्हणे. असं काही नसतं. मी माझ्या सासू सासऱ्याचा फोटो आता लावलेला, मी पण लावला नव्हता. माझ्याकडे ब्लॅक व्हाईट होता, आता कलर करून आला. मी माझ्या बेडरूम मध्येच मी माझ्या सासू सासऱ्याचा फोटो लावलेला आहे. तुम्हाला सांगते, मी इतकं वाईट वाटलं, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं की हा मुलगा असं कसा म्हणतो. सून पण होती तिथं बाजूला उभारलेली, तिचं पण चेहऱ्यावर असं म्हणजे वेगळंच झालं होतं. ही आजकालची मुलं अशी आहेत बघा. घर घेताना स्वतः आई वडिलांजवळ राहतात, ठीक आहे. पण राहत असताना आई वडिलांना एवढा त्रास दिलेला असतो, त्यांनी एवढा त्रास दिलेला असतो. 1 रुपयाची कमाई नाही, मस्तीसारखं वागणं, व्यसन करणं, त्यांना शिव्या देणं, त्यांच्या अंगावर मारून धावून जाणं, शिक्षणासाठी पाठवलं तिथं दारू पिणं, खूप प्रकार त्यांनी केलेले असते. ते आई वडिलांच्या डोळ्याच्या माघारी होतात. पण तुम्ही आई वडिलांच्या समोर जे प्रकार करता ते तुम्हाला भोगावं लागतात. आता जरी तुम्ही 4 पैसे कमवता, सुख बघता, पण कालांतराने हळूहळू तुम्हाला पण ज्या आई वडिलांना तुम्ही त्रास दिलाय किंवा अपशब्द बोललात ते तुम्हाला भोगावं लागतंच. 100% भोगावं लागतं ते तुम्हाला. आई वडील मेल्यानंतर काय म्हणा भोगावं लागतं. पण मला काय वाटतं की आता तो मुलगा कसं म्हणला आई वडिलांना, तुम्ही मरा, लगेच मारा तुम्ही. मग ते बाप म्हणला अरे मग मला मरण नाही आलं तर मी कसं मरू, आत्महत्या करा की म्हणला तुम्ही. बाप म्हणला अरे मला मरण नाही आलं तर मी कसं काय मरू, आत्महत्या करू. मग मला नाही ना आत्महत्या करायचं म्हणला बाप म्हणला. तिथं ते वकील सोडला, ते बापाची मुलाचीच बहस सुरू झाली. बापानं मला नाही म्हणलं आत्महत्या करायचा, तुला प्रॉपर्टी देण्यासाठी मी का आत्महत्या करू म्हणला. देत नाही म्हणलं तुला प्रॉपर्टी, सगळी दान करून टाकतो म्हणला, पण देत नाही म्हणलं तुला, जा काय करायचं ते कर्ज म्हणलं. बापाच्या नावावर होतं सगळं. झालं काही तर असं झालं. तो मुलगा गप्पच बसला, काहीच बोलला नाही. कसं असतं, शेवटी आई आणि शेवटी बाप असतो तो. तुम्ही ऐकता, तुम्ही कुणाचं ऐकता, खरं सांगते तुम्हाला. तुम्ही जर तुमच्या बायकोचं जर ऐकून काही शब्द आईला किंवा बापाला बोलत असाल, किंवा तुमच्या भावाला शिव्या देता पण ते आईजवळ देता,
भावाला शिव्या इतक्या घाण 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 शिव्या देता आईच्या समोर, कारण ती पण एक आई असती. तिचं काळीच ना असं फाटतं, असं फाटतं काळीज, असं वाटतं मी या क्षणीच मेले तर बरे बरे होईल. ऐक, ते शब्द जर कानात पडत येत ना, ते कानात पडण्याच्या अगोदर मी मराव, किंवा माझ्या समोर हा मुलगा दूर निघून जावं, ह्याचा आवाज सुद्धा मला येऊ नये, ह्याचा चेहरा पण दिसू नये असं वाटतं. असं त्या आईला इतकं रडायला आलं, बाहेर आलं. मी अजिबात रडू नका म्हणलं, कारण ते बरेच ओळख झाली होती मला. मग नंतर नंतर ते काय मला दिसले नाहीत, मुलगा पण दिसला नाही मला नंतर. आता ते नाही म्हणला तर वकील म्हणले परत बघूया म्हणले, तुमची केस बंद करून त्यांनी हाकलून दिलं त्यांना. हे काय निकाल असं आम्ही लावू शकत नाही म्हणले, ते तुमच्या मर्जीने, तुमची मर्जीने असते म्हणले. काय काय असंच असतं, काय काय केसचा निकाल कसं लागत नसतो, कारण हे आपल्यावर डिपेंड असतं ना, आपण काय करायचं ते, आहे की नाही. तर मी काय म्हणते तुम्हाला की ही आई आहे, हा बाप आहे, तुम्ही असं कसं काय बोलू शकता, एवढी अपशब्द, एवढी घाण आईच्या तुम्ही प्रायव्हेट पार्टवरून शिव्या देता तुम्ही, म्हणजे तुमच्या जिभेमध्ये एक दिवस आळ्या पडतील असं मला वाटतंय. आणि जरी आळ्या पडल्या नाही ना, तुम्ही तडफडून तडफडून तुमचा जीव जाईल. ती आई जिवंत असू दे नसू दे. पण हा मी मुद्दा व्हिडिओ सोडते, कारण हा मी डोळ्यांनी सत्य बघितले आणि कानाने ऐकलेलं आहे की कोर्टामध्ये असे पण मला तर खूप कोर्टाचं हे झालेलं आहे, जाणं येणं झालेलं आहे माझ्या केसमुळं. माझी पण केस चालूच आहे कोर्टामध्ये. ते काय माझ्या जाऊबाईला काय वाटतं सगळं माझंच आहे तिथं. अगं फक्त नोटरी केली आणि त्याला काही महत्त्व नसतंय. नाव सगळं माझ्या सासऱ्याच्या नावावर, ते सुद्धा माझ्या नवऱ्याने घेतलेलं आहे. तुझा काही अधिकार नाही आहे तिथं, काही नाही, शून्य तुझा अधिकार. तरी सुद्धा मूर्खासारखं त्या जागेत एवढी तडफड तडफड, माशासारखी तडफड करायला लागली, कारण तिला दुसरं काहीच नाही आहे ना. तिने कधी स्वतः जागा घेतलेली नाही, कधी तिने घर लावलेलं नाही, पोरींची लग्न सुद्धा तिने व्यवस्थित लावून दिलेली नाही. तिचा तो सुद्धा पैसा वाचलेला आहे, विचार करा. आता ते मी सांगू शकत नाही आहे, हे की नाही. काय तुझ्या आयुष्यामध्ये काय जगते तू, कशी जगते, तुझं जीवन कसं आहे बघ, जीवनाला काय अर्थ आहे तुझ्या, सांग. आणि माणसाने कसं जगा, आयुष्य एकदाच येतं आपल्याला, मस्त जगा. या तुम्ही घ्या, कशाला कोर्ट कचऱ्या करायचा, या तुम्ही पण राहा, मी पण राहते, आपण बांधू. नाही बोललं तर नाही बोललो, पण येऊन राहा ना. सासऱ्याची जागा आहे म्हणजे जो मुलगा तिथं राहतो तो दुसरं पण मुलगा आणि त्यांची मुलगी राहू शकते तिथं. अरे तू इतकं खोटं नाटक करून जर वागली ना, काय उपयोग नाही. हे बोलण्यात काय नाही. लवकरच लवकर आपला कोर्टाचा निकाल लागणार आहे. जे आपल्या मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस दाखल केली, ती बोर्डावर आणलेली आहे तिने, आणि ती कोल्हापूरमध्ये गेलेली आहे, त्याचा पण निकाल लवकरच लवकर लागणार आहे. असं काय लय मोठं हे नाही आहे ते, की आपली करोडोची प्रॉपर्टी नाही, उगी छोटंसं 2 गुंठा एवढी जागा आहे, त्या जागेसाठी हे धडपडतात. कारण माझ्या नवऱ्याने पैसे देऊन जागा घेतलेली, त्याच्यामुळे त्यांचा जीव तडफडतो. हे कोर्टामुळे हा सगळा विषय निघतो. कोर्टात इतकं वेगळ्या प्रकारचे केसेस येतात ना. एक बाई सुद्धा आली होती तिथं, त्या बाईला सुद्धा एका माणसाने फ्रॉड केलं होतं व्यवहाराबद्दल. ती बाई काय केली माहितीये का, तिथं डटून राहिली. त्या मॅडमला म्हणली तुम्ही का निकाल लावत नाही सांगा माझा, मला आत्ताच्या आत्ता हातात बाय हँड द्या म्हणली, मला सगळं हितच द्या म्हणली तुम्ही, नाहीतर मी बघा म्हणली काय करणार आहे ते. मग तिने बाय हँड दिलं, कारण सगळं तिच्या बाजूनीच होतं ते, त्याच्यामुळे बाय हँड दिलं आणि त्या माणसाला लगेच अटक केलं. असं असतं. तसं सुद्धा बघा आता इथं सगळं काही माझ्या सासऱ्याच्यावर, त्यांची जी मुलं आहेत ती त्यांच्याच वारसा हक्क लागणार आहे. पण ह्या बाईला मूर्खाला काही कळत नाही. अरे 4-2 पैसे का देतो ना आपण वकिलाला, ते उगीच वेस्ट चाललेत ना पैसे तिथं, ना सुख समाधान नाही, काय नाही, कोर्टाची केस. अरे मला तिने मारलं होतं तर अटक झाली, ती पैसे देऊन ती सुटून आली. विचार करा तुम्ही. ती आरोपी पण आहे. आमच्यावर तिने खोटे आरोप लावले, ते सिद्ध झाले नाही, पण आम्हाला तिनं हे केलेलं लगेच सिद्ध झालं ट्रीटमेंटमध्ये. हो, हिनं गुन्हा केलेला आहे आणि ती अजून सुद्धा गुन्हा करते. पण शेवटी काय होणार आहे, स्वतःच्याच पायावर दगड पाडून घेणार आहे.
आणि तिला लज्जास्पद वाटणार आहे. अजून सुद्धा वेळ गेली नाही गोडीमध्ये. ठीक आहे, आपण केस बंद करा, तुमची पण आमची पण, आणि आपण सामंजस्यपणाने वाटणी करून घेऊया. सगळ्यांना बरोबर समान हिस्सा येतो आणि गुन्ह्या गोविंदाने राहूया. तुला नको असलं तर तू विक आम्हाला जा निघून, नको असेल तर तुला आहे की नाही दुसरीकडे घेऊन तू बांधू शकते. उगी त्या वकिलीला पैसे देण्यापेक्षा मस्त गुणगोविंदाने नवरा पण दुसरे गावाला असतो, पुण्या मुंबईला राहू शकते, तुला जवळ पडते जायला यायला. सोलापूरलाच काय, आणि त्याच जागेमध्ये काय काही तर आहे त्या जागेमध्ये आहे ना, म्हणून त्या जागेमध्ये कपली तू. चला, जे असेल ते असेल. मी तुम्हाला एक कोर्टाचा विषय म्हणून सांगितला. हे अशा गोष्टी घडत असतात कोर्टामध्ये, लाजिरवाणे लज्जास्पद असतात. पण आता हे सध्या कलियुग आहे म्हणतात. मला आता माहित नाही कलियुगचं काय आहे, पण माणसाची तुम्ही विचार बदला हो. तुम्ही शिकलेले आहे, तुम्ही माहिती आहे मला, तुम्हाला आता नवीन विचारांचे आहेत, तुम्ही जुने विचारांचे नाहीत. पण एवढं पण आई वडिलांना कमी लेखू नका, असं मला म्हणायचंय तुम्हाला. की आई वडील म्हणजे काहीच नाही आपल्यासाठी. तुमची एखादी बायको शंकती आई असली, बाप तसला, लगे तुम्ही ते बापाला म्हणून दाखवता, माझी बायको अशी म्हणली तुला, तू तसलीच आहे, माझा बाप असं म्हणला, तुझा बाप तसलाय. पण स्वतःच्या पण आई बापाने जन्म दिलेला असेल, तो बाप कसा आहे बघा, तो आई कशी बघा, है की नाही. तुम्ही पण आईबापाच्याच पोटाला जन्माला असेल, तो बाप कसा आहे बघा. ज्या घरामध्ये आई आणि बाप हा आईचा ऐकून बोलतो आपल्या आईला, वडिलांना किंवा पाहुण्या रावल्याला, बहिणी भावाला, त्या घरातल्याच मुली असं वागत असतात की आपल्या नवऱ्याला भरवणे, आई वडिलांपासून दूर करणे. ज्या आई वडिलांपासून आपल्या नवऱ्याला दूर करतात ना, त्यांची मुलं सुद्धा त्यांच्यापासून दूर होतात. हे सत्य कहाणी आहे. ज्या वेळेस तुम्ही नवऱ्याला खोटं भरून, जे खरं आहे ते खरं सांगा, खोटं नाटं भरून त्याच्या आई वडिलांना दूर करता किंवा आई वडिलांविषयी गैरसमज निर्माण करता, तर नक्कीच तुमचं मूल सुद्धा तुमच्यापासून दूर जाणार आहे किंवा तुम्ही त्याच्यापासून दूर जाणार. हे शक्य नाही, हे होतं आणि घडतं, हे सत्य आहे कहाणी. चला मग मी आता व्हिडिओ हा संपवते. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हे 3-4 मध्ये मी उदाहरण सांगितलेले आहेत, तर तुम्हाला कुठलं तर उदाहरण कसं वाटलं, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही नक्की.